नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FY BCom सेमिस्टर सेकंड फायनान्शियल अकाउंटिंग सेकंड टॉपिक नंबर 2 इन्शुरन्स क्लेम्स प्रॉब्लेम नंबर 4. मित्रांनो, प्रॉब्लेमला सुरुवात करण्यापूर्वी FY BCom सेमिस्टर सेकंड फायनान्शियल अकाउंटिंग सेकंड टॉपिक नंबर 4 अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट्स या टॉपिकचे सर्व प्रॉब्लेम मित्रांनो चॅनलवर अपलोड केलेले आहेत आणि प्रॉब्लेमच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळतील. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन 1 2 3 4 5 जे प्रॉब्लेम असतील त्या प्रॉब्लेमच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो प्रॉब्लेम बघायला मिळेल. आपण बघतोय इन्शुरन्स क्लेम या टॉपिकमधील प्रॉब्लेम नंबर 4. देअर वॉज अ फायर in the godown of Atlas Trading Company, Ahmedabad on 31st December 2024. But the accounting records and subsidiary books were saved. मित्रांनो, ॲटलास ट्रेडिंग कंपनी अहमदाबादच्या गोडाऊनला आग लागलेली आहे 31 डिसेंबर 2024 रोजी. परंतु अकाउंटिंग रेकॉर्ड्स आणि सबसिडरी बुक्स हे सेव्ह राहिलेले आहेत, म्हणजे त्याला आग लागलेली नाहीये, ते रेकॉर्ड आगीत न जळण्यापासून वाचलेलं आहे. द फॉलोइंग अकाउंटिंग इन्फॉर्मेशन वॉज मेड अवेलेबल. आणि आपल्यासाठी काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन खाली दिलेली आहेत. मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकतो स्टॉक ऑन 1 जुलै 2023. स्टॉक ऑन 1 जुलै 2023. मित्रांनो, 1 जुलै 2023चा स्टॉक आहे 44,000. परचेस फॉर द इयर एंडेड 30 जून 2024. 30 जून 2024 म्हणजे इयर एंडेड आहे मित्रांनो, हे इयर एंड आहे, वर्षाचा शेवट आहे 30 जून, म्हणजे वर्षाची सुरुवात असेल 1 जुलैला. मित्रांनो, पहिले 2 ट्रान्झॅक्शन जर आपण बघितले तर 1 जुलै 2023ला वर्षाची सुरुवात आहे आणि 30 जून 2024ला वर्षाचा शेवट आहे. 30 जून 2024ला परचेस आहेत 51,800. त्यानंतर रिटर्न आउटवर्ड फॉर द इयर 2023-24. मित्रांनो, रिटर्न आउटवर्ड म्हणजे जो माल आपण परचेस केला त्यातला काही माल आपण रिटर्न केला, मग परचेस मधून आपण लेस करतो. मित्रांनो, रिटर्न आउटवर्डची रक्कम आपण परचेस मधून लेस करतो. 800 रुपये आहे आणि हे 2023-24 चे आहेत. त्यानंतर कॅरेज इनवर्ड फॉर द इयर 2023-24. मित्रांनो, हे पूर्ण वर्ष आहे 2023 या वर्षाचे कॅरेज इनवर्ड रक्कम आहे. कॅरेज इनवर्ड फॉर द इयर 2023-24 रक्कम आहे मित्रांनो 9,000. आता कॅरेज इनवर्ड म्हणजे जो माल आपण विकत घेतो, तो माल जिथून विकत घेतो तिथपासून तर आपल्या कंपनीच्या एरियामध्ये किंवा कंपनीच्या प्रिमाइसेसमध्ये आणूपर्यंत जो खर्च येतो, थोडक्यात त्याला आपण वाहतुकीचा खर्च म्हणतो, तो खर्च 9,000 रुपये आहे. आणि कॅरेज इनवर्ड घेतो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर आहे सेल्स फॉर द इयर एंडेड 30 जून 2024. मित्रांनो, 30 जून 2024 वर्षाच्या शेवटी आपला सेल झालेला आहे 90,700. त्यानंतर मित्रांनो, आपण पुढे बघूया रिटर्न इनवर्ड फॉर द इयर 2023-24. मित्रांनो, रिटर्न इनवर्ड 2023-24 चे रिटर्न इनवर्ड आहेत 700. मित्रांनो, रिटर्न इनवर्ड म्हणजे जो माल आपण विकला, विकलेला माल परत आला म्हणजे आपण काय करतो, सेल्स मधनं लेस करतो. त्यानंतर आहे स्टॉक ऑन 30 जून 2024. 30 जून 2024चा स्टॉक म्हणजे थोडक्यात मित्रांनो 1 जुलै 2023ला जर वर्षाची सुरुवात असेल तर 30 जून 2024ला वर्षाचा शेवट असेल. या वर्षामधला 30 जून 2024चा स्टॉक दिलाय आपल्याला 30,800. त्यानंतर परचेस फ्रॉम 1 जुलै 2024 ते 31 डिसेंबर 2024. मित्रांनो, कंपनीमध्ये मालाला आग लागलेली आहे 31 डिसेंबरला, म्हणजे 1 जुलै 2024 ते 31 डिसेंबर 2024 पर्यंतचा 24 पर्यंतचे परचेस आहेत 32,400. त्यानंतर रिटर्न टू सप्लायर्स फ्रॉम
1 जुलै 2024 ते 31 डिसेंबर 2024 400. मित्रांनो रिटर्न टू सप्लायर्स म्हणजे थोडक्यात रक्कम आहे 400. ज्यांच्याकडनं आपण माल परचेस केला होता त्यांना आपण 400 रुपयाचा माल परत पाठवलाय. रिटर्न टू सप्लायर्स म्हणजे मित्रांनो परचेस मधनं ही रक्कम काय होणार, लेस होणार. परचेस मधनं ही रक्कम आपण लेस करणार, लेस रिटर्न आउटवर्ड म्हणणार 400 रुपये. त्यानंतर आहे कॅरेज इनवर्ड फॉर द पिरियड 1 जुलै 2024 ते 31 डिसेंबर 2024. मित्रांनो 1 जुलै 2024 पासून तर 31 डिसेंबर 2024 म्हणजे मालाला आग लागली त्या दिवसापर्यंतचा कॅरेज इनवर्डचा म्हणजे माल वाहतुकीचा खर्च आहे 4000 रुपये. त्यानंतर सेल फ्रॉम 1 जुलै 2023 ते 31 डिसेंबर 2024. मित्रांनो 1 जुलै 2023 ते ज्या दिवशी मालाला आग लागली त्या दिवसापर्यंतचा सेल आहे 50,800. रक्कम आहे 50,800. त्यानंतर रिटर्न फ्रॉम कस्टमर्स कडनं माल आपल्याला परत आलेला आहे 1 जुलै 2024 ते 31 डिसेंबर 2024. म्हणजे मित्रांनो 1 जुलै 2024 ते 31 डिसेंबर 2024 हा जो पिरियड आहे थोडक्यात ते मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंटसाठी आवश्यक असणारी माहिती मित्रांनो या पिरियडमध्ये आपल्याला दिलेली आहे. मग रिटर्न फ्रॉम कस्टमर ज्यांना आपण माल विकला होता त्यांच्याकडनं माल परत आला म्हणजे मित्रांनो ही रक्कम आपण काय करणार तर सेल्स मधून मायनस करणार. रक्कम आहे 800 रुपये. त्यानंतर आपण पुढे बघू शकतो देअर वॉज अ प्रॅक्टिस इन द फर्म टू व्हॅल्यू स्टॉक ॲट 10% अबोव कॉस्ट. मित्रांनो त्या कंपनीमध्ये एक पद्धत आहे, प्रॅक्टिस एक पद्धत आहे, व्हॅल्यू स्टॉक ॲट 10% अबोव कॉस्ट. स्टॉकची जी कॉस्ट आहे त्यापेक्षा स्टॉक 10% जास्त दाखवायचा. म्हणजे स्टॉकची रक्कम असेल मित्रांनो जी काही रक्कम आहे त्यापेक्षा 10% रक्कम स्टॉकची वाढून दाखवायची. म्हणजे एखाद्या वर्षामध्ये स्टॉकची रक्कम असेल 1000, मग 1000च्या 10% म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो 100. मग त्या स्टॉकची किंमत दाखवताना 1100 रुपये दाखवायची. अशी पद्धत त्या कंपनीमध्ये आहे. स्टॉक वर म्हणजे स्टॉकचे मूल्य नेहमी किमतीच्या मूल्यापेक्षा 10% जास्त दाखवणे. 10% अबोव कॉस्ट. स्टॉक वर्थ ₹4000 वॉज सेव्ड. 4000 रुपयाचा स्टॉक मित्रांनो आपण सेव्ह केलेला आहे, वाचवलेला आहे. आगीत माल जळत होता त्यातनं आपण तो माल 4000 रुपयाचा माल वाचवला. द अमाऊंट ऑफ पॉलिसी वॉज ₹21,000. पॉलिसी अमाऊंट आपण इन्शुरन्स कंपनीकडे जी पॉलिसी घेतलेली आहे त्या पॉलिसीची अमाऊंट आहे 21,000. इनकॉर्पोरेटिंग अँड ॲव्हरेज क्लॉज इन द पॉलिसी. मित्रांनो ॲव्हरेज क्लॉज पॉलिसीचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे. कॅल्क्युलेट द इन्शुरन्स क्लेम टू बी लॉज विथ द इन्शुरन्स कंपनी फॉर लॉस ऑफ स्टॉक बाय फायर. आग लागून जो माल जळालेला आहे त्यामध्ये आपण इन्शुरन्स कंपनीकडे किती रुपयांसाठी क्लेम करणार आहोत ते मित्रांनो आपल्याला शोधून काढायचं आहे. हा मित्रांनो प्रॉब्लेम या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगितलेला आहे. आता आपण जातोय आपल्या सॉल्युशनकडे. सुरुवातीला काही गोष्टी मित्रांनो आपल्याला समजून घ्यायच्यात. तर स्टॉकची जी रक्कम आहे स्टॉकचे मूल्य नेहमी किमतीच्या मूल्यापेक्षा 10% मित्रांनो जास्त दाखवलेलं आहे. म्हणजे कॉस्ट प्राइस ही नेहमी किती असते, कॉस्ट प्राइस ही नेहमी 100 असते. मग व्हॅल्युएशन ॲट 10% अबोव कॉस्ट म्हणजे 10 आणि ओव्हर व्हॅल्यूड कॉस्ट मग मित्रांनो ती किती होईल 110. मग आता आपल्याला सुरुवातीला मित्रांनो जो ओपनिंग स्टॉक दिलाय बघा 1 जुलै 2024 चा ओपनिंग स्टॉक आहे मित्रांनो 44,000. म्हणजे इफ 110 बरोबर 44,000. कारण की जो आपल्याला 1 जुलै 2024 चा स्टॉक दिलाय मित्रांनो त्याची किंमत आहे 44,000 आणि ती 10% वाढून लावलेली आहे. म्हणजे 100च्या 10% म्हणजे 110. म्हणजे 110 बरोबर 44,000 तर 100 बरोबर किती. म्हणजे आपल्याला ती कॉस्ट 44,000 दिलेली आहे मित्रांनो. ती कॉस्ट आपल्याला 100%च घ्यायची आहे. ती कॉस्ट आहे 110%. ती आपल्याला 100% घ्यायची आहे. मग मित्रांनो या ठिकाणी तिरकस गुणाकार होणार 100 आणि 44,000 यांचा गुणाकार करणार भागिले 110. 100 गुणिले 44,000 भागिले 110 म्हणजे मित्रांनो उत्तर आलं 40,000. म्हणजे 1 जुलै 2024 च्या स्टॉकची ऍक्च्युअली किंमत आहे 40,000. त्यानंतर पुढचा स्टॉक आहे आपल्याला दिलेला स्टॉक ऑन 30 जून 2024. 30 जून 2024 चा स्टॉक आहे. किंमत आहे मित्रांनो 30,800.
110 बरोबर 30,800, तर 100 बरोबर किती? मग 30,800 गुणिले 100 भागिले 110, मित्रांनो उत्तर आलं 28,000. म्हणजे 30 जून 2024च्या स्टॉकची किंमत प्रॉब्लेममध्ये आपल्याला 30,800 दाखवलेली आहे, पण ती ॲक्च्युअली त्याची व्हॅल्यू मित्रांनो 28,000च आहे. मग आपण घेताना 28,000च स्टॉकची किंमत घेणार. त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला पूर्ण वर्षाचं एक ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे, ज्यावरून आपल्याला ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा आहे आणि मग तो ग्रॉस प्रॉफिट काढल्यानंतर त्यावरून आपल्याला रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑन सेल काढायचा आहे. मित्रांनो आपल्याला ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे. वरती नाव आपण देणार इन दी बुक्स ऑफ ॲटलास ट्रेडिंग कंपनी अहमदाबाद, ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 30 जून 2024. 30 जून 2024 हा वर्षाचा शेवट आहे. म्हणजे मित्रांनो आपल्या वर्षाची जी सुरुवात आहे ती वर्षाची सुरुवात आहे 1 जुलै 2023. डेबिट साईड क्रेडिट साईड मित्रांनो टी फॉर्मॅटमध्ये अकाउंट आखून घेणार आपण. अकाउंट म्हटलं की दोन बाजू, डेबिट बाजू क्रेडिट बाजू, पर्टिक्युलर्स इनर रुपीज आउटवर्ड रुपीज, पर्टिक्युलर्स इनर रुपीज आउटवर्ड रुपीज. या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट तयार करून घेतल्यानंतर मित्रांनो प्रॉब्लेममध्ये दिलेली जी माहिती आहे ती आपण या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये लिहून घेणार. हे ट्रेडिंग अकाउंट आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला सगळ्यात एक नंबरला आपण घेतो ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉकची किंमत मित्रांनो आपण कॅल्क्युलेट केली 44,000. त्यानंतर आपल्याला 30 जून 2024चे मित्रांनो परचेस दिलेले आहेत. परचेसची रक्कम आहे 51,800 आणि त्यातनं रिटर्न आउटवर्ड म्हणजे आपण माल काही रिटर्न केलेला आहे, परत पाठवलेला आहे 800 रुपयांचा, तो माल मित्रांनो आपण लेस करणार म्हणजे आउटवर्ड रक्कम आली 51,000. त्यानंतर कॅरेज इनवर्डची रक्कम मित्रांनो कॅरेज इनवर्ड आपल्याला दिलेली आहेत प्रॉब्लेममध्ये 30 जून 2024चे कॅरेज इनवर्ड आहे म्हणजे माल वाहतुकीचा खर्च आहे 9,000 रुपये, तो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला घेणार. त्यानंतर मित्रांनो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय काय येईल तर बाय सेल्स 30 जून 2024चे सेल आहेत 90,700. मग त्यातनं आपण रिटर्न इनवर्ड जो माल आपण पाठवला विकला त्यातला काही माल आपल्याला कस्टमरने परत रिटर्न पाठवला, रिटर्न इनवर्डची रक्कम आहे 700, ती आपण सेल्समधनं लेस करणार. आउटवर्ड रक्कम आली 90,000 आणि 30 जून 2024चा क्लोजिंग स्टॉक आहे मित्रांनो 28,000 जो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. आता आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करणार. मोठी बाजू क्रेडिट साईड आहे 1,18,000. जी बाजू मोठी असते ती आपण दोन्ही बाजूला लिहून घेणार 1,18,000 1,18,000. क्रेडिट बाजूतनं डेबिट बाजू जर मित्रांनो मायनस केली तर आपलं उत्तर या ठिकाणी येईल तो आपला ग्रॉस प्रॉफिट असेल. ग्रॉस प्रॉफिट बॅलन्स कॅरेट डाऊन 18,000 ग्रॉस प्रॉफिट आला, ज्याला आपण बॅलन्सिंग फिगर म्हणणार. मित्रांनो हे पूर्ण वर्षाचं ट्रेडिंग अकाउंट होतं, त्यावरून आपण ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट केला, ढोबळ नफा काढला, त्यावरून आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑन सेल काढायचा मित्रांनो. मग आता रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑन सेल फॉर्म्युला आहे ग्रॉस प्रॉफिट भागिले सेल्स गुणिले 100. ग्रॉस प्रॉफिटची रक्कम आपण मित्रांनो या ठिकाणी बघू शकतो. ग्रॉस प्रॉफिटची रक्कम आहे 18,000. त्यानंतर भागिले सेल्स आहे 90,000. 18,000 भागिले 90,000 गुणिले 100 मित्रांनो उत्तर आलं 20%. रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑन सेल आपल्याला मिळाला 20%, कारण की रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑन सेलचा उपयोग आपल्याला पुढे होणार आहे मित्रांनो. त्यानंतर आता आपण मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट तयार करणार आहोत. मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट फॉर द पिरियड 1 जुलै 2024 ते 31 डिसेंबर 2024. मित्रांनो 1 जुलै 2024 ते 31 डिसेंबर 2024 म्हणजे मित्रांनो 31 डिसेंबर 2024ला कंपनीमध्ये मालाला आग लागलेली आहे, कंपनीच्या गोडाऊनला आग लागलेली आहे, तो पिरियड आहे आणि हे आहे मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट. डेबिट बाजू क्रेडिट बाजू पर्टिक्युलर्स रुपीज टी फॉर्मॅटमध्ये मित्रांनो अकाउंट आपण तयार केल्यानंतर सुरुवातीला आपल्याला ट्रेडिंग अकाउंट म्हटलं की डेबिट साईडला पहिला आयटम मित्रांनो आपण घेतो ओपनिंग स्टॉक. आता मागच्या वर्षाचं जे ट्रेडिंग अकाउंट आहे, मागच्या वर्षाच्या ट्रेडिंग अकाउंटचा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो या वर्षामध्ये ओपनिंग स्टॉक होणार. तो ओपनिंग स्टॉक 28,000. त्यानंतर मित्रांनो 1 जुलै 2024 ते 31 डिसेंबर 2024चे परचेसची रक्कम आहे 32,400. त्यातनं रिटर्न आउटवर्ड म्हणजे आपण जो माल परचेस केला त्यातला माल काही आपण रिटर्न पाठवला 400 रुपयाचा. बघा 1 जुलै 2024 ते 31 डिसेंबर 2024 रिटर्न आउटवर्डची रक्कम आहे 400. मग परचेसमधून रिटर्न आउटवर्ड आपण मायनस केले, आउटवर्ड रक्कम आली 32,000.
त्यानंतर 1 जुलै 2024 ते 31 डिसेंबर 2024 या पिरियडमध्ये मित्रांनो कॅरेज इनवर्ड आहे, माल वाहतुकीचा खर्च आहे 4000 जो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला घेणार. त्यानंतर मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला मित्रांनो एक आयटम आपण या ठिकाणी घेणार बाय सेल्स. क्रेडिट साईडला आपण सेल्स घेतो, सेलची रक्कम आहे 50,800, पण त्यामध्ये मित्रांनो लेस रिटर्न इनवर्ड आहे. जो माल आपण विकला होता त्यातला माल काही आपल्याला परत रिटर्न मिळाला. 800 रुपयांचा माल कस्टमरने आपल्याला परत पाठवला जो आपण सेल्समधनं लेस करणार. आउटवर्ड रक्कम आली 50,000. मग आता मित्रांनो आपल्याला मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं आहे, आपल्याला क्लोजिंग स्टॉक काढायचा आहे. मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंटचा क्लोजिंग स्टॉक काढायचा आहे, पण त्या अगोदर मित्रांनो आपण ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार. आता हा ग्रॉस प्रॉफिट कसा काढणार तर मित्रांनो त्यासाठी आपण रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑन सेल कॅल्क्युलेट केलेला आहे, जो आला आपला 20%. म्हणजे सेलच्या 20% म्हणजे ग्रॉस प्रॉफिट. आता सेल किती आहे, या वर्षामध्ये सेलची रक्कम आहे 50,000 आणि त्या 50,000चे 20% म्हणजे 10,000. मित्रांनो मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट जे आहे त्या पिरियडमध्ये आपला ग्रॉस प्रॉफिट आहे 10,000. टू ग्रॉस प्रॉफिट बॅलन्स कॅरीड डाऊन 10,000. 20% ऑन सेल ₹50,000. 50,000 रुपये या वर्षामध्ये सेल आहे 50,000 आणि 50,000च्या 20% म्हणजे ग्रॉस प्रॉफिट आला 10,000. मित्रांनो ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला हे मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचे. मोठी बाजू डेबिट साईड आहे, जी मोठी बाजू असते ती आपण दोन्ही बाजूला लिहून घेणार 74,000 74,000. डेबिट बाजूतनं क्रेडिट बाजू मायनस केली तर मित्रांनो उत्तर आलं 24,000 आणि हा आहे आपला क्लोजिंग स्टॉक बाय स्टॉक. मग मित्रांनो हा स्टॉक कोणता आहे तर याला आपण मित्रांनो बॅलन्सिंग फिगर म्हणणार, कारण की या मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंटमध्ये हा बॅलन्स आपण शोधून काढला. व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर, ज्या दिवशी मालाला आग लागली त्या दिवशी आपल्याकडे 24,000 रुपयांचा स्टॉक शिल्लक होता, असा या स्टॉकचा अर्थ होतो. त्यानंतर मित्रांनो पुढचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे ते म्हणजे आता मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट आपलं कंप्लीट झालेलं आहे, आपल्याला क्लोजिंग स्टॉक मिळालेला आहे व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. त्यानंतर मित्रांनो पुढचं कॅल्क्युलेशन आहे ॲसर्टेन द व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉइड बाय फायर. किती रुपयाचा माल आग लागून जळाला तर मित्रांनो व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर, ज्या दिवशी मालाला आग लागली त्या दिवशी आपल्याकडे 24,000 रुपयांचा स्टॉक होता, त्यातला 4,000 रुपयांचा स्टॉक मित्रांनो आपण आगीत जळताना वाचवला. लेस स्टॉक सेव्ड, 4,000 रुपयांचा स्टॉक आपण वाचवला म्हणजे मित्रांनो 20,000 रुपयाचा स्टॉक आगीत जळालेला आहे. व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉइड बाय फायर, आग लागून माल जळाला, 20,000 रुपयांचा माल आग लागून जळाला. त्यानंतर मित्रांनो शेवटचं कॅल्क्युलेशन ॲप्लिकेशन ऑफ ॲव्हरेज क्लॉज. मित्रांनो ॲप्लिकेशन ऑफ ॲव्हरेज क्लॉजचा फॉर्म्युला आहे क्लेम इज इक्वल. आपल्याला मित्रांनो इन्शुरन्स कंपनीकडे किती रकमेचा क्लेम करायचा आहे त्याचा हा फॉर्म्युला आहे. क्लेम इज इक्वल व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स पॉलिसी डिवायडेड बाय व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर मल्टिप्लाय बाय लॉस ऑफ स्टॉक. आता इन्शुरन्स पॉलिसीची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे मित्रांनो 21,000. त्यानंतर व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर, ज्या दिवशी मालाला आग लागली त्या दिवशी आपल्याकडे 24,000 रुपयांचा स्टॉक होता, गुणिले लॉस ऑफ स्टॉक, किती रुपयाचा स्टॉक लॉस झालाय, किती रुपयाचा माल जळाला तर तो आहे 20,000 रुपये, म्हणजे 21,000 भागिले 24,000 गुणिले 20,000. मित्रांनो आपलं उत्तर आलं 17,500. आणि मित्रांनो हे आहे आपलं फायनल आन्सर. अमाऊंट ऑफ क्लेम आपण इन्शुरन्स कंपनीकडे 17,500 रुपयांसाठी क्लेम करणार. अमाऊंट ऑफ क्लेम इज इक्वल 17,500. मित्रांनो हा 4 नंबरचा प्रॉब्लेम आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. त्यानंतर पुढचे प्रॉब्लेम आपल्याला 1 बाय 1 बघायला मिळतील. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.